म्हणून इथं बसलेल्या सगळ्या मुलामुलींना सांगणं आहे की आम्ही काहीतरी प्रक्रिया उद्योगांकडे वळलं पाहिजे. आता राहुरी कृषी विद्यापीठाला मी मॅनेजिंग काउन्सिल मेंबर म्हणून काम बघतोय. विद्यापीठाची वेगवेगळी संशोधनं शेतकऱ्याच्या बांधावर गेली पाहिजेत. काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन आम्हाला करता येईल का, यासाठी आम्ही प्रयोग केले पाहिजेत. इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना माझं सांगणं आहे, उद्योग, व्यवसाय, व्यापार या संदर्भानं आपण विचार केला पाहिजे. 93-95ला आम्ही गॅट करार स्वीकारला, खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं. तुमच्या माझ्या उद्योगाला, व्यवसायाला, व्यापाराला गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या बाउंड्रीज उरलेल्या नाहीत. सगळं जग पोरांनो तुमच्यासाठी खुलं आहे. रिचा देशपोरींनो तुम्हाला सांगतो, तुम्ही विना वर्ल्ड नाव ऐकलंय का? केसरी टूर्स माहित आहे का? पर्यटनाचा व्यवसाय आहे. तुमच्यासारखी एक मुलगी छोटीशी, वडील एका टुरिझमच्या कंपनीमध्ये कामाला होते. तिनं वडिलांना सांगितलं, बाबा तुम्ही इथं काम करण्यापेक्षा आपण स्वतःची टुरिझमची एक कंपनी करू. विना पाटील एका कार्यक्रमात अकलूजला भेट झाली. मुलींनी आणि वडिलांनी एकत्र येऊन व्यवसाय सुरू केला. लोकांना फिरायला घेऊन जाणं हा व्यवसाय असू शकतो. आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे. लिज्जत पापड नाव ऐकलंय का? ताटाला तोंडाला लावायला पापड आपण घेतो. पापड खाऊन पोट भरतंय का? पण तोंडाला चव यावी म्हणून वापरलेला पापड 750 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. सायकल अगरबत्ती नाव ऐकलंय का? टीव्हीला जाहिरात लागते. अमिताभ बच्चन ब्रँड अँबॅसिडर आहे. एक बांबूची काडी आहे आणि तिला गुंडाळलेली रंगीत सुगंधी माती आहे. 1550 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. रिचा देसाई नावाची एक मुलगी अमेरिकेमध्ये बँकेत काम करत होती. तिच्या लहान पोराला खेळायला तिच्या आईनं भारतातून एक लाकडाचा गाडा पाठवला. आपल्याकडे तो 3 चाकाचा गाडा असतो ना, पांगुळ गाडा. ते पांगुळ गाडा पाठवला अमेरिकेत. ते पोरग त्या गाड्यावर खेळायचं. आई त्याचे फोटो काढायची आणि मोबाईलवरती सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकायची. अमेरिकेतल्या मैत्रिणी विचारायच्या, हे काय आहे, तुझं पोरग कशावर खेळतंय? ती सांगायची, हे खूप भारी यंत्र आहे, याच्यावर लहान मुलं चालायला शिकतात. अमेरिकेतल्या मैत्रिणी विचारायच्या, हे यंत्र आम्हाला मिळेल का? ती म्हणायची, मिळेल, पण लगेच नाही. 6 महिने अगोदर भारतात ऑर्डर द्यावी लागते. भारतातले सुतार एकदम बिझी आहेत. 6 महिने तिने लाकडाच्या गाड्याच्या ऑर्डर मिळवल्या, भारतातून गाडे तयार करून अमेरिकेत नेले. आज तिची एलो जिराफ नावाची संस्था आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे. खेळणी बनवून घेते आणि बाजारात विकते. उद्योगात, व्यवसायात, व्यापारात यायला आपल्या डोक्यात विचार येतो, आमचं कोणच नव्हतं, आता आम्हाला जमल का? पैसे नाहीत. बाजारात सगळं उपलब्ध आहे. फक्त एक गोष्ट बाजारात मिळत नाही आणि ती म्हणजे हिम्मत. ती हिम्मत पोरांनो तुमच्याकडे असली पाहिजे. इथं बसलेल्या सगळ्या आई वडिलांना माझं सांगणं आहे, या पोरांना मोठी स्वप्न बघू द्या. पोरग काही वेगळं करायला गेलं, बापच त्याला सांगतंय, अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. चला ते पोरग हातपाय खोडून खोडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. बापानं सांगितलं पाहिजे, हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरामध्ये निर्माण करता आली पाहिजे. एवढी स्वप्न आम्हाला आमच्या मुलांना दाखवता आली पाहिजे. आणि म्हणून उद्योग, व्यवसाय, व्यापाराच्या दृष्टीनं पोरांना, इथं शिक्षकांना मी सांगेन, गावातला एखादा उद्योजक असेल, कधीतरी शाळेत बोलवा. 9वी-10वीच्या पोरांसोबत त्यांचं इंटरॅक्शन घडून आणा. त्यांना उद्योगात, व्यवसायात येताना काय अडीअडचणी आल्या, बँकेतलं कर्ज कसं काढलं, भांडवल किती होतं, याविषयी कधीतरी पोरापुरींसोबत चर्चा करा. त्यांना आम्ही ही स्वप्न दाखवायला हवीत. आमच्या डोक्यात आहे नोकरी नोकरी नोकरी. पुरींनो, आमच्याकडे एक बाग आहे. त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती. आता जागा जर एक असेल क्लर्कची, तर किती जणांना नोकरी मिळेल? जागेत का झोपलेत? एकच जागा आहे, नोकरी किती जणांना मिळेल? अरे काय तुम्हाला बोलता येतंय का नाही? शब्बास, अरे पोरं हुशार आहेत आमची, तुम्ही बोलत नाहीत. एक जागा म्हणल्यावर एकालाच नोकरी मिळणार आहे. बाकीचे 999 इंटरव्ह्यूला आलेले घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला, म्हणला, साहेब काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हणले काय झालं? म्हणले बागेतलं गोरिला माकड मेलंय. आता गोरिलाच जर बागेत नसेल तर लोक कशी येतील? लोक जर आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, ज्यांचा त्यांच्या शिक्षणावर विश्वास नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटलं, साहेब
मी पडल ते काम करेल, पण नोकरी द्या, तोंडातला घास असा काढू नका. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. हा म्हणला पगार आहे ना, मग गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी कॉलेजच्या मुलामुलींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या मुलामुलींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागला आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालते, जीव वाचला पाहिजे, वाचवा वाचवा जोर जोरात ओरडायला लागला. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नमस्कार. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे? शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. म्हणून नोकरीच्या पलीकडे जाऊन काही मोठी स्वप्न आम्हाला बघता येतील का याचा विचार करा. जग बदलतंय, ट्रेंड बदलतात, बदलते ट्रेंड आम्ही स्वीकारले पाहिजेत. परवा मी भोरसाहेब एलॉन मस्कचं भाषण ऐकत होतो. एलॉन मस्क नाव ऐकलंय का? ट्विटर विकत घेतलं त्यानं. एलॉन मस्क त्याच्या भाषणात सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटचे प्रवास सुरू करू. रॉकेट लॉन्च करता येतं, तो म्हणला आम्ही परत जमिनीवर लँड करू. काय विचार करतायत ही पोरं? आमच्या डोक्यात अजून चाललंय मार्क कसे मिळवायचे, हे कसं करायचं, ते कसं करायचं. हे म्हणतंय विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू. एलॉन मस्क सांगतो 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशात असे रस्ते तयार करू, त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप गाड्यांची बॅटरी चार्ज होईल. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये अशी घरं तयार करू, त्या घरांच्या भिंती दगडविटांच्या नसतील, सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. मला हेवा वाटतो या पोरांचा की ही पोरं विचार करतायत आमचं घरच आमची एनर्जी क्रिएट करेल. आमच्या डोक्यात काय चाललंय? आकडा कुठून टाकायचा, मीटरमध्ये वायर कुठून घालायची, आकडा पकडल्यावर फोन कुणाला करायचा. आम्ही कधी बदलणार आहोत साहेब? आम्ही इथेच आमची स्पर्धा गावागावात नाहीये, आमची स्पर्धा बांधाच्या शेजारच्या शेतकऱ्याशी नाहीये, आमची स्पर्धा जगासोबत आहे. या जगाच्या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर आम्हाला हे आव्हान स्वीकारावं लागेल. जगाच्याच पोरांसोबत आमची स्पर्धा. तुमच्या वयातली 7वी 8वीतली पोरं जगातली मुलं काय विचार करतायत, काय शिकतायत, इतक्या व्यापक दृष्टीनं तुम्ही शिक्षणाकडे बघितलं पाहिजे. आणि जेव्हा या व्यापक दृष्टीनं तुम्ही शिक्षणाकडे बघाल तेव्हा ते शिक्षण तुमच्या हातावरती उतरू शकेल. ट्रेंड बदलताय, त्या बदलत्या ट्रेंडनुसार तुम्ही बदललं पाहिजे. एक काळ होता डीएडचा. माझ्या आधीची जी पिढी आहे 12वी सुटलं, 72, 75, 80% पडले, ते आईबापाच्या डोक्यात एकच डीएडला नंबर लागला पाहिजे. आणि सेंट्रलाइज पद्धत नव्हती, तिथं जाऊन फॉर्म भरावे लागत होते. जिथं कॉलेज तिथं आईबापानं फिरायचं, फॉर्म भरायचे. पोराचा डीएडला नंबर लागला म्हणजे त्याचं करिअर झालं. ते जिल्हा परिषदला लागलं आणि त्याला जर बायको गाडी रोळाला लागली म्हणून समजायची. डीएड झालं आणि दोघं नवरा बायको शिक्षक म्हणजे विषय संपला. त्याच्यानंतरचा ट्रेंड आला इंजिनिअरिंगचा. इंजिनिअरिंगला नंबर लागला म्हणजे पोराचं करिअर झालं असा विषय होता. गावात एखादाच इंजिनियर असायचा. पाहुणा जर आला आणि त्यानं विचारलं ना इंजिनियर साहेब कुठं राहताय, अख्खं गाव त्याला घर दाखवायला जात होतं, इथं इंजिनियर साहेब राहतात. आता पाहुण्याने विचारलं इंजिनियर साहेब, ते म्हणते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आता मेडिकलचा जमाना आहे. मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळात कळलं 130-135 कोटी लोकसंख्या असणारा देश आहे, मेडिकलच्या सुविधा कमी आहेत. आता प्रत्येक आई बापाला वाटतंय त्यानं मेडिकललाच गेलं पाहिजे. पोरगं 11वीला गेलं का लगेच त्याच्या एंट्रान्स, लगेच त्याचे क्लासेस, नाही इथं तर लातूरला, नाही इथं तर तिकडं, नाही भारतात नंबर लागला तर ते बाहेर पाठवतंय, पण त्यानं मेडिकलला गेलं पाहिजे. ट्रेंड बदलतात, माणसं बदलतात, जगाला काय हवंय हे पाहून आपण शिकतोय. पण हे सगळं करत असताना आमच्या स्ट्रेंथ काय, खरंच मुलाला मेडिकलला जायचंय का, त्याची आवड निवड काय,
याचा कोणताही विचार आमच्याकडे नाही. शेजारच्या पोराचा मेडिकलला नंबर लागलाय म्हणून आम्ही त्याच्या मागे लागलोय बायो घेतलं पाहिजे. कुणीतरी पाहुण्याचं पोरग इंजिनिअरिंगला गेलंय, त्याला मॅथ नाही आवडत पण आम्ही त्याच्या मागे लागलोय मॅथमॅटिक्स ठेव. ठरवा तुम्हाला काय करायचं.